या भागातला एक शब्द लक्षात ठेवा कोणता? धन्य ते संसारी. संसारात धन्य कोण? संसारामध्ये धन्य कोण? विठ्ठल. संसारामध्ये आपण धन्य म्हणतो, कोणाला धन्य म्हणतो? ऐका, आपल्या चष्म्यातून आपण म्हणतो धन्य कोण? मुलगा नोकरीला लागला, बाबा तुम्ही धन्य. चांगली सुनबाई मिळाली, तुम्ही धन्य. मुलगा अमेरिकेला गेला, तुम्ही धन्य. 2 मजली बिल्डिंग बांधली, तुम्ही धन्य. 4 एकर फाउंडेशन केलं, तुम्ही धन्य. 10 एकर काम केलं, तुम्ही धन्य. विठ्ठल. आपला चष्मा आहे धन्यतेनं बघण्याचा, आपला चष्मा आहे. चांगली सुनबाई मिळाली, धन्य. चांगला बंगला बांधला, धन्य. या आपला चष्मा आहे. आज आपण चष्म्यातून बघूया कोणाच्या? ऐका, तुकोबराच्या. तुकोबरा या संसार सागरामध्ये तुम्हाला धन्य कोण वाटतंय? ऐका, मग या धन्यतेमध्ये तुम्ही आम्ही बसतो का? 6 लक्षण सांगितले, 6 लक्षण. या 6 लक्षणामध्ये जर आपण बसत असू तर आपणही धन्य म्हणायला हरकत नाही. विठ्ठल. पहिलं लक्षण सांगतो तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. ऐका, धन्य ते संसारी कोण? दयावंत जे अंतरी. जे अंतःकरणामध्ये दयाळू आहेत ते धन्य ते संसारी. 1. नंबर 2, या पृथ्वी तलावरती सावंतवाडी, नान्नज, वडाळा, रामरसले, सावळेश्वर या पृथ्वी तलावरती या मानव देहामध्ये आलेला उपकाराकरिता आला का? जर उपकाराकरिता आला असेल धन्य तो संसारी. नंबर 2. नंबर 3, लटके वचन कधी बोलत नाही. लटके म्हणजे खोट, चुकीचं, वाईट, फालतू, टाकून दिलेलं असं बोलत नाही. धन्य तो संसारी. 3. नंबर 4, देहावरती उदास. धन्य तो संसारी. नंबर 5, मधुरावाणी होती. ज्यांचं बोलणं असं असतं की बोलणं संपूर्ण वाटावं. छान बोलतात, मधुर बोलतात, गोड बोलतात. बोलण्यामध्ये कुचभावनापणा नाही, बोलण्यामध्ये कुचकेपणा नाही, बोलण्यामध्ये द्वेष नाही, बोलण्यामध्ये अहंकार नाही, मी शहाणा मी मोठा असा कुठला दोष नाही. मधुरावाणी होती. धन्य तो संसारी. 5 लक्षण झाली. आणि 6वं लक्षण सगळ्यात महत्वाचं कुठलं आहे का? दयावंत जे अंतरी झालं ना. 6वं लक्षण कुठलं आहे का? तुका म्हणे वाव पोटी. काय? एखाद्याची चूक झाली असेल, एखादा चुकला असेल, एखादा अपराध झाला असेल, त्याची चूक सुद्धा पोटात घेण्याची ताकद तुका म्हणे वाव पोटी. त्याचं लोकांची चूक उदरामध्ये घेण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे ना, तो धन्य तो संसारी. विठ्ठल.